नमस्कार, मी बाळ तोरसकर. आज दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब ठाणे या क्रीडांगणावर आलेलो आहे. मागे आपल्याला दिसत आहेत विभागीय खो खो स्पर्धेचं आयोजन युनायटेड स्पोर्ट्स क्लबने केलेलं आहे. तर अ, पालांडे सर आपल्या इथे आहेत, ज्यांचं कार्य खो खोतलं एक वेगळ्या लेवलचं आहे. प्रशिक्षक म्हणून त्यांची भूमिका एक वेगळी आहे. मयूर पालांडे या टोपण नावाने ते ओळखले जातात आणि लीगमध्ये एका संघाचे ते प्रशिक्षक आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये विविध संघ उभारण्यात त्यांचा हातखंडा आहे. तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, लीगमध्ये तू काम करताना कसं वाटतंय आणि सहप्रशिक्षक म्हणून काम करताना आणि कार्यकर्ता म्हणून काम करताना ह्या दोन्ही भूमिका कशा म्हणतात? पारंपरिक मी जोपर्यंत खो खो खेळलोय किंवा प्रशिक्षण पद केलंय आणि लीग मधलं ग्लॅमर किंवा वेगळ्या पद्धतीने जो खो खो समोर येतोय, जो स्क्रीनवर आपण बघतोय, ज्यामध्ये बरेचसे रूल्स रेग्युलेशन चेंज आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ते ॲज अ फ्रेममध्ये बसवण्यासाठी, ग्लॅमर आणण्यासाठी केलेलं आहे. त्यामुळे तो खो खो आणि हा खो खोमध्ये फरक आहे. 6 पाटीतला खो खो आहे, आपण रेग्युलर 8 पाटीतला खेळतो. त्यामुळे ते जुळून घ्यायला थोडा वेळ लागला. पण निश्चितच त्याच्यामध्ये आता सर्वसामान्य जो खो खो प्रेमी आहे किंवा सर्वसामान्य त्यांना पण आता तो अडॅप्ट हळूहळू होतोय. म्हणजे पहिल्यांदा तो पचायला थोडा कठीण गेला निश्चितच, पण आता सगळ्यांनी तो स्वीकारला. 2 हंगाम झालेले आहेत. तिसऱ्या हंगामाची लोक वाट बघतायत. जवळजवळ देशभरातले सगळे खेळाडू उत्सुक आहेत. तर खेळाडूंचा उत्साह कसा असतो या लीगच्या दरम्यान? पहिलं सीझन झालं तेव्हा सगळ्यांनाच नवीन होतं. अगदी प्रशिक्षक, आयोजक पासून, खेळाडूंपासून ते सगळ्यांनाच. सीझन 2 मध्ये मात्र जरासा परफेक्शन, रूल्स रेग्युलेशनमध्ये सुलभता किंवा खेळाडूने ते अडॅप्ट केलेलं आणि त्याच्यानुसार त्यांनी त्यांची पॉलिसी बनवलेली, त्यांची खेळाचे स्वरूप बदललेलं. तर त्यामुळे हळूहळू आता जो व्ह्युअर्स आहे, जो बघतोय, त्याला पण कळायला लागलं की हा प्लेअर कुठल्या ठिकाणी चांगला मॅच होतो किंवा ह्याचं कौशल्य ह्या लीगमध्ये कुठे होतं. त्यामुळे निश्चितच आता कसं झालंय, स्पेसिफिकेशन आलेलं आहे की हा ऑलराऊंडर आहे, हा चांगला चेंजेस देतो. म्हणजे असे वर्डिंग पण आता दिसायला लागले की त्याचा आतबाहेरचा खेळ चांगला आहे, तो या गेमसाठी सुटेबल आहे. निश्चितच आता पहिल्या 2 सीझनपेक्षा तिसरीची उत्कंठा जास्त असेल, कारण की तो व्ह्युअर पर्यंत पोहोचलाय आणि त्यांना तो आता समजायला लागला. नक्कीच ह्या ज्या लीगमध्ये ड्रीम रन आलाय किंवा वजीर ह्या खेळाडूची निर्मिती केली आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आता निश्चितच खेळामध्ये फास्ट व्हावा किंवा त्याच्यामध्ये ग्लॅमर यावा किंवा 6 पाट्यांचा झालाय. ड्रीम ड्रम्स ही कन्सेप्ट अशी आहे की पहिल्यांदा असं होतं की एखादी टीम जी पाठलाग करते, अटॅक करते, आक्रमण करते, त्यालाच जिंकण्याचे चान्सेस किंवा त्यांनी एवढे एवढे पर्टिक्युलर. पण आता डिफेन्सचं असं झालं की पर्टिक्युलर बॅचचा टायमिंग आला तर गेमची स्ट्रॅटेजी बदलू शकते. म्हणजे तुम्ही पहिल्या सीझनचा फायनल बघितलं असेल, त्याच्यामध्ये हाफ टाइमचा स्कोर फार वेगळा होता. तो बेसच झालेला ड्रीम रन्सवर. नक्की. त्यामुळे या गमती-जमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे असं आपण पर्टिक्युलर बोलू शकत नाही की हीच बाजू तुमची जमेची असली की तुम्ही मॅच जिंकू शकता. आणि वजीर फॅक्टर असा आहे की आपला बेसच खो खो हा डायरेक्शन बेस आहे आणि त्या वजिराला डायरेक्शन नसते. त्यामुळे त्याला कसं गाळून खेळता येईल ह्याच्या पद्धतीने होते. त्यामुळे रेग्युलर स्टेपिंग ज्या आपण बघतो त्या दिसत नाही. मुक्त वातावरणात तो पळत असतो. हा, एक्झॅक्टली, मुक्त वातावरणात पळत असतो. त्यामुळे तो फॅक्टर कसा हँडल करायचा आणि त्याच्यानुसार आपली स्ट्रॅटेजी कशी बनवायची. इव्हन तुम्ही जर पॉवर प्लेमध्ये बघाल तर 2-2 वजीर येतात. मग रेग्युलर तुम्ही सायकोलॉजीने जर उतराल तर तुम्ही कळू शकत नाही. मग तेव्हा त्याला कसं एक्सेप्ट करायचं आणि कसे डावपेच बनवायचे. आणि जेव्हा 3 खेळाडू असतात ग्राउंडवर तेव्हा तर मोठं कौशल्य असतं. त्यामुळे फक्त रेग्युलर खो खोला नाही, चेंजेसला खूप महत्त्व वाढलं. ड्रीम रन किंवा जो वजीर आहे याच्यामुळे सामन्यांमध्ये काही गमती जमती घडल्या का? हो, निश्चितच जमल्यात. कारण की पहिलं सीझन होतं तेव्हा अगदी लीग सुरू होण्याच्या पहिल्यांदा सगळे रूल्स रेग्युलेशन क्लिअर होते. तरी पण 1-2 सामने खेळल्यानंतर त्यातले बारकावे लक्षात आले आणि त्यामुळे मग आपली पॉलिसी कशी चुकीची आहे, आपण काय बदल केले पाहिजेत किंवा आपला डिसिजन जर समोरच्यानी कॅच केले असतं तर किती मोठा फटका बसला असता. नक्की. किंवा एखाद्या खेळाडूला कळतच नव्हतं की पहिल्या 2 सामन्यापर्यंत. त्या गमती-जमती खूप बघायला मिळाल्या. बरोबर आहे, मयुरेश सरांनी खूप चांगल्या चांगल्या बाबी आपल्याला स्पष्ट केल्या. आपण जरा लीगवरून जिल्हास्तरीय लेवलला येऊया.
मयुरेश सर स्वतः ठाणे जिल्हा खो खो असोसिएशनचे खजिनदार आहेत. तर ही जबाबदारी सांभाळताना आपल्याला काय वाटतं आणि कसे आपले अनुभव आहेत? निश्चितच खजिनदार हे एक वेगळं रोल आहे माझ्यासाठी, ज्यामध्ये अख्ख्या जिल्ह्याचं आम्ही जे पैशाचं आहे त्याचं नियोजन आमचे सचिव आणि अध्यक्ष आणि बाकीच्या यांच्या माध्यमातून करत असतो. ते नियोजन करत असताना खो खोचं प्रशिक्षणपद वेगळं म्हणजे ते बाजूला ठेवून एक आपण जबाबदार खजिनदार पद आहे आणि आपला बँक बॅलन्स वाढेल कसा आणि खेळाडूंना सुविधा जास्त जास्त त्यातून घेता येईल यांच्याकडे आमचा भर आहे. तुमचा सुद्धा एक मातब्बर संघ असताना तुम्ही हा वेळ कसा काय काढून हे आपलं कौशल्य पणाला लावता? एक्झॅक्टली सर, लीग मध्ये कोचिंग करणं आणि संघ चालवणं यामध्ये खूप फरक आहे. मला वैयक्तिक मत आहे की लीग पेक्षा ग्रासरूट लेवलची कोचिंग ही फार डिफिकल्ट आहे आणि त्यासाठी भरपूर संयम लागतात. पण खो खोसाठी जर वाहून दिले तर फक्त खो खो न शिकवता खो खो वाढवणं ही पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे तो एक वेळ आपल्याला काढावा गरजेचं आहे. धन्यवाद. आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर.